बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विचारांना विनम्र अभिवादन करू। ज्या संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो व ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशी तमाम भारतीय बौद्धांची एकमात्र मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः परमपूज्य बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धर्मसंस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आज ज्यांचा 46वा स्मृती दिन आहे असे भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्य जनक महापंडित काशीनाथ सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचेही पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय संरक्षक गेली 45 वर्ष या धर्मसंस्थेचे काम तब्बल 22 राज्यांमध्ये अविरतपणे पार पाडणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेच्या सुप्रीम कमांडर इन चीफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई राजमाता महाउपासिका ममतासागर मीराताईजी आंबेडकर या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीशराव विलाजी त्याचप्रमाणे या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर प्रमुख सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रणेते श्रद्धेय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही अश्वगतीने चाललेल्या धम्म आणि राष्ट्रीय वाटचाली सभेचे विनंती करतो। आज आपण या ठिकाणी आपल्या ठाणे तालुका अंतर्गत असलेली लोकमान्य नगर पाडा नंबर 4 आपली भारतीय बौद्ध महासभेची शाखा या शाखेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वर्षवास प्रवचन मालिकेचं आयोजन ह्या सन्माननीय शाखेचे अध्यक्ष आदरणीय धर्मानंद रायबोले आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी त्याचप्रमाणे आदरणीय शशांक आचार्य गुरुजी त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेत आणि केंद्रात काम चाललेलं आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः काम करतो अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हेडक्वार्टर सचिव समता सैनिक दलाचे असिस्टंट मेजर जनरल आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय DM आचार्य गुरुजी आणि आपण सर्वच या शाखेची कार्यकारिणी आणि सर्व धर्म उपासक उपासिका बालबालिका सर्वांना सविनय जय भीम करतो। असा विषय आहे की भैयासाहेब आंबेडकर उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचं महान कार्य। भैयासाहेबांचा जन्म हा 12 डिसेंबर इसवी सन 1912 मध्ये झालेला आहे आणि एकंदरीत भैयासाहेबांना म्हणजे भैयासाहेबांची 4 भावंड निवड खाण्यापिण्यापासून आणि औषधोपचारातून म्हणजे गेलेले आहेत। रमाईंचे आणि बाबासाहेबांचे रमाईंचा आणि बाबासाहेबांचे एकमेव पुत्र त्यामुळे ते म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर। भैयासाहेबांना लहानपणापासूनच न्यूमॅटिक आणि पायाच्या पोलिओ सारखा आजार होता म्हणजे भैयासाहेब जरी असले तरी भैयासाहेबांना लहानपणापासूनच एकंदरीत म्हणजे भैयासाहेबांचाही नेहमी त्या ठिकाणी दुखत असायचं आणि भैयासाहेबांना पायांचा म्हणजे पोलिओ सारखा ज्याला आपण आजार म्हणू शकतो असा आजार भैयासाहेबांना त्या ठिकाणी होता। गावठी औषधाच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले। गावठी औषधोपचार म्हणजे पहिलं असं व्हायचं की एक कमरेभर खड्डा करून त्यामध्ये त्या मुलाला म्हणजे मुलगा जर अपंग जन्माला वगैरे मुलाचे जर पाय काम करत नसतील तर एक खड्डा खोदायचे आणि त्या खड्ड्यामध्ये मुलाला कमरे इतकं पुरायचे जेणेकरून ती जी मातीची ऊब आहे त्या मातीच्या उभेमुळे त्याचा खालचा जो पोषण आहे निकामी तो पोषण भरून निघला जाईल आणि त्याच्या अवयवांची त्या ठिकाणी हालचाल केली जाईल अशा प्रकारे सुद्धा भैयासाहेबांना त्या ठिकाणी गावठी उपचार आपण ज्याला म्हणतो ते करण्यात आलेले होते। त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते। 19 एप्रिल 1953 रोजी भैयासाहेबांचे लग्न मीराताई म्हणजे आपल्या बाबासाहेबांच्या सुनबाई त्यांच्यासोबत झालेलं आहे। भैयासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग भैयासाहेबांनी सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही। हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता। यशवंतरावांनी म्हणजे भैयासाहेबांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली। त्यांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना त्या ठिकाणी सुरू केला
पुढे या प्रेसचे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे नाव करण्यात आले. 1944 पासून बाबासाहेबांच्या जनता प्रबुद्ध भारत या मुखपत्राचे व्यवस्थापन स्वतः भैयासाहेबच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑफ पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ खुद्द भैयासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रीडम आणि थॉट्स ऑन लिव्हिंग स्टेट्स हे ग्रंथही भैयासाहेबांनी छापलेले आहेत. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा गो आपटे लिखित बौद्ध पर्व हा ग्रंथ आपल्या छापखान्यातून त्या ठिकाणी छापून प्रसिद्ध केला. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि लगेचच त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या डिसेंबरमध्ये महापरिनिर्वाण झालं. खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल एक धार्मिक चळवळ आणि धार्मिक बरोबर राजकीय चळवळ सुद्धा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांनी सुरू केलेली आहे. भैयासाहेबांची इंग्रजी उत्तम होती. त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लेखनातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठ्या प्रमाणावर भैयासाहेब वापर करायचे. म्हणजे भैयासाहेब जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा जो आपण फापट पसरा आपण ज्याला म्हणू, जे अनेक राजकीय मंडळी करत असतात अशा प्रकारचं कोणतंही न सांगता, म्हणजे ज्याला आपण टोमणे घेणे किंवा चिमटे काढणे भाषणातून असं ज्याला आपण म्हणू शकतो, ते भैयासाहेब म्हणींचा आणि वाक्यप्रचारांचा वापर करून भैयासाहेब नेहमी आपल्या भाषणामध्ये वापरायचे. भैयासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन 2 एप्रिल 1958 रोजी भूमिपूजन तर 22 जून 1958 रोजी उद्घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कप परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचे ठरवले. भैयासाहेबांनी आग्रह धरला की 26 जानेवारी 1962 रोजी पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांनी आणि ठरल्याप्रमाणे महापौरांनी दिली. म्हणजे भैयासाहेबांनी जे स्मारक उभं केलं होतं बाबासाहेबांचं मुंबई येथे कप परेड येथे, तेथे जे स्मारक उभारणीसाठी जी रक्कम होती, जी निधी होती ती कमी पडत होती आणि भैयासाहेबांनी ही रक्कम म्हणजे महापौर त्यावेळेस जे महापौर स्मारक व जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले त्या जागेवर जे अशोक स्तंभ आपल्याला आज दिसत आहे ते क्रांती स्तंभ उभारण्यासाठी सुद्धा भैयासाहेबांनी, म्हणजे आपण महाड येथे जेव्हा जातो जो क्रांती स्तंभ तो उभारलेला आहे तो सुद्धा भैयासाहेबांनी बांधलेला आहे. पुढाकार म्हणजे भैयासाहेबांनी पुढे होऊन ते स्मारक त्या ठिकाणी बांधलेलं आहे. चैत्यभूमीच्या रूपाने आपण म्हणतो की चैत्यभूमीचे शिल्पकार हे भैयासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने 20 मार्च 1957 रोजी BMC कडे, म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन जी आहे ती भारतीय बौद्ध महासभा, म्हणजे भैयासाहेब स्वतः त्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि भैयासाहेबांनी 20 मार्च 1957 रोजी BMC कडे अशी एक मागणी केली की बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मला तुम्ही 40 बाय 40 ची जागा द्यावी. परंतु BMC ने ती मागणी फेटाळली आणि अखेर BMC ने 8 बाय 8 ची जागा, म्हणजे एका महापुरुषाच्या स्मारकासाठी सुद्धा एक महापुरुषाचा सुपुत्र असून सुद्धा त्यावेळेस त्या काळी भैयासाहेबांना अशा अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागत होतं आणि त्यावेळेस नाईलाजाने, म्हणजे भैयासाहेबांच्या मागे असलेला संपूर्ण जनसमुदायाचा हात आणि भैयासाहेबांचं असलेलं वर्चस्व यांच्यामुळे भैयासाहेबांना 40 बाय 40 ची जागा अखेर BMC ला मंजूर करून द्यावी लागली आणि ते जे आज आपण स्मारक बघत आहोत चैत्यभूमी, ते स्मारक सुद्धा भैयासाहेबांनी 40 बाय 40 ची जागा मान्य केली आणि जोपर्यंत शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष एकसंघ होते तोपर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनता आपला पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे देत होती. म्हणजे सरकारकडून
सरकारकडून जे आहे ते भैयासाहेबांनी स्मारकासाठी पैसे मागितले नाहीत. स्वतःकडे असलेली रक्कम आणि भैयासाहेबांनी जनतेकडे हातात मागितली की तुम्ही मला मदत करावी आणि जनतेने सुद्धा भैयासाहेबांना म्हणजे त्यावेळेस 2 रुपये असो, 5 रुपये असो, 10 रुपये असो, 50 रुपये असो, जी काही रक्कम आपल्या जनतेकडे आहे ती सगळी रक्कम भैयासाहेबांना आपल्या जनतेने ती जनता स्टेट बँक समोर म्हणजे स्टेट बँकेमध्ये ती रक्कम आपल्या संपूर्ण जनसमुदायाने त्या ठिकाणी दिलेली आहे. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भैयासाहेबांनी कुलाबा ते दहिसर व कल्याणपर्यंत भैयासाहेब फिरले आणि त्या ठिकाणी तो निधी जमा केला. त्याचप्रमाणे 1966 साली बाबासाहेबांची 75वी जयंती येत असल्यामुळे म्हणजे अमृत महोत्सवी जयंती असल्यामुळे भव्य प्रमाणात साजरी करण्याचे भैयासाहेबांनी ठरवले आणि या अमृत महोत्सव प्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतीक म्हणून एक भीमज्योत भैयासाहेबांनी महू ते मुंबई अशी भीमज्योत भैयासाहेबांनी त्यावेळेस काढली आणि भीमज्योत महूहून मुंबईला आणण्याचे ठरवले. 27 मार्च 1966 रोजी ही भीमज्योत तत्कालीन मजूर मंत्री जगजीवन राम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते. भीमज्योत भैयासाहेबांनी ठरवलं की बाबासाहेबांची 75वी जयंती येत आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून बाबासाहेबांचे जे कार्य आहे ते संपूर्ण भारतभर पोहोचवावं आणि त्यामुळे भैयासाहेबांनी महू म्हणजे बाबासाहेबांचं जे गाव आहे जन्मस्थान मध्य प्रदेश येथे तिथे ते आपल्या मुंबईपर्यंत भैयासाहेबांनी भीमज्योत त्या ठिकाणी काढली. त्या भीमज्योतचा मार्ग असा होता महूवरून इंदोर, भोपाळ, होशंगाबाद, बैतूल, नागपूर, पुलगाव, औरंगाबाद, येवला, नाशिक, हरेगाव नगर, संगमनेर, देहू, पुणे, सातारा, वणी, पाचगणी, महाबळेश्वर, खेड, मंडणगड, दापोली, महाड, पेठ, पनवेल, कल्याण, ठाणे, मुलुंड आणि राजगृहावरून दादरच्या चैत्यभूमीला ही भीमज्योत भैयासाहेबांनी दिलेली आहे. ह्या भीमज्योती दरम्यान मिळालेल्या धम्मदानातून सुद्धा भैयासाहेबांनी उरलेलं जे चैत्यभूमीचं काम होतं ते चैत्यभूमीचं काम भैयासाहेबांनी ही जी भीमज्योत निघाली होती या भीमज्योत मधून जे काही लोकांनी धम्मदान दिलेलं होतं त्या धम्मदानातून भैयासाहेबांनी चैत्यभूमीचं काम केलेलं आहे. डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैयासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. मी सारा भारत बौद्धमय करीन हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैयासाहेबांनी काम केले. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला ऑक्टोबर मध्ये धम्माची दीक्षा दिली आणि डिसेंबर मध्ये बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की मी संपूर्ण भारत देश बौद्धमय करीन आणि जर खरंच बाबासाहेब जरी अजून म्हणजे पुढचे जर काही वर्ष जगले असते तर आज संपूर्ण भारत देश हा बौद्धमय असता. आणि बाबासाहेबांचं ते स्वप्न उराशी बाळगून भैयासाहेबांनी खऱ्या अर्थाने काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्षस्थान आपल्या खांद्यावरती घेऊन भारतीय बौद्ध महासभेचं काम खेडोपाड्यांमध्ये नेण्याचं त्या ठिकाणी काम केलं. त्यांनी अनेक धम्म परिषदेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरवल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरू होता. 1962 ते 68 दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणजे 1962 ते 1968 ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये विधानसभेचे आमदार म्हणून भैयासाहेबांची निवडणुकीमध्ये विजयी झाला आणि या विजयीच्या दरम्यान सुद्धा भैयासाहेबांनी विधान परिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरिरीने बाजू मांडली. तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले. म्हणजे आपण पहिले हिंदू महार होतो आणि आपण त्या ठिकाणी नवीन धर्माचा बाबासाहेबांच्या समवेत म्हणजे आपण असो आपले पूर्वज त्या ठिकाणी 5 लाख अनुयायी होते. ह्या नवीन जे बौद्ध धर्मात आलेले आहेत ह्या बौद्ध धर्माच्या लोकांसाठी नवबौद्धांसाठी सवलती असाव्या, त्यांना शिक्षणात आरक्षण असावं, त्यांना विविध क्षेत्रात त्यांच्या सवलती असाव्या म्हणून भैयासाहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्यावेळेस पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सुद्धा कडे भैयासाहेबांनी त्यांची गाठ भेट घेतली आणि आपल्या नवबौद्धांचे प्रश्न पंतप्रधानांच्या कानावर त्या ठिकाणी टाकलेले आहेत. त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या
म्हणजे भैयासाहेबांनी भारतातच नाही तर भारताच्या बाहेर म्हणजे श्रीलंका असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल, अशा अनेक मोठमोठे जे देश आहेत जे बौद्ध देश म्हणून ओळखले जातात, अशा बौद्ध देशांमध्ये जाऊन बौद्ध लोकांच्या काय समस्या आहेत ते समस्या साधण्याचं काम भैयासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खेड्यापाड्यांमधील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले. म्हणजे अजूनही जे खेडेपाडे आहेत जे खुद्द भैयासाहेबांच्या पाऊल स्पर्शाने झालेले बौद्ध विहार अजूनही आहेत की खुद्द भैयासाहेबांनी जे आहे त्या विहारांचं उद्घाटन केलेलं आहे. 1968 साली मुंबई येथे धम्म परिषद भरवण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून 14वे दलाई लामा यांना बोलावण्यात आले. या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषय, आचारसंहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध तयार करण्यात आले. जे तुम्ही पुस्तक बघत आहात हे पुस्तक छोटं आहे, परंतु एक मोठं जे पुस्तक आहे ते खुद्द भैयासाहेबांनी निर्माण केलेलं पुस्तक आहे. म्हणजे भैयासाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बौद्धांची आचारसंहिता काय असावी, त्यांनी कशा प्रकारे वागावं, बौद्धांचे स्थळ काय आहेत, बौद्धांनी काय काय करावं, काय काय करू नये, असं बौद्ध जीवन संस्कार पाठ जे पुस्तक भैयासाहेबांनी केलेले पुस्तक तयार करण्यात आले. धम्मा प्रसार कार्याचा एक भाग म्हणून, धम्माच्या प्रसाराचा एक कार्याचा भाग म्हणून 1967 मध्ये 11व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैयासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. म्हणजे जेव्हा 11वा धम्मचक्र प्रवर्तन दिन होता तेव्हा खुद्द भैयासाहेबांनी श्रामणेर 10 दिवस ते बसले श्रामणेर शिबिरात आणि ते चैत्यभूमीतच राहिले. आणि एकंदरीत घंटेचा काय अभ्यासक्रम असतो तो संपूर्ण अभ्यासक्रम भैयासाहेबांनी त्या ठिकाणी केला. आणि भैयासाहेबांचं त्यावेळेस नाव होतं पंडित काश्यप. हे भैयासाहेबांचं श्रामणेर जेव्हा भैयासाहेब बसले होते तेव्हा त्यांचं नाव होतं. त्यावेळेस महापंडित काश्यप असे नाव ठेवण्यात आले होते. 1959 मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्तवीर संरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैयासाहेबांची भेट घेतली व वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण झालेला वैचारिक हिमालय, सामाजिकता, सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्य निर्माण होत गेले. भैयासाहेब हे स्वतः एक महापुरुष असे सुपुत्र होते. त्यामुळे भैयासाहेबांनी त्यांच्या एकंदरीत म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांचे जे निकटवर्तीय होते त्यांनी बाबासाहेबांच्या अंतिम देहावरती हात ठेवून शपथ घेतली होती की बाबासाहेब आम्ही तुमच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहू. त्यातले काहीच जण बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, परंतु असे काही मंडळी त्यातले निघाले की त्यांनी बाबासाहेबांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धोका देण्याचं काम केलं आणि आंबेडकर घराण्याच्या विरुद्ध करण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांच्या असलेल्या निकटवर्तीय किंवा मग जे फाटे फुटत गेल्यानंतर बाबासाहेब गेल्यानंतर तेव्हा सुद्धा भैयासाहेबांनी त्या काळात सुद्धा कोणत्याही प्रकारच्या न डगमगता भारतीय बौद्ध महासभेची धार्मिक चळवळ असो किंवा मग एक राजकीय चळवळ असो ती भैयासाहेबांनी एकट्याच्या जीवावर खंबीरपणे त्या ठिकाणी उभी केली. आणि आज जे आपण भारतीय बौद्ध महासभेचं नाव एवढ्या मोठ्या गर्वाने घेत आहोत आणि जी भारतीय बौद्ध महासभा खऱ्या अर्थाने जिवंत आहे ती भारतीय बौद्ध महासभा भैयासाहेबांनी जिवंत ठेवली. आणि आस्थागायत भैयासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांच्या मिसेस आणि बाबासाहेबांच्या सुनबाई ताईसाहेबांपर्यंत ती जी भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल जी आहे ती त्या ठिकाणी चालू आस्थागायत आहे. आणि बाबासाहेबांच्या समवेत म्हणजे बाबासाहेब कोणत्या प्रकारे बोलायचे, बाबासाहेबांचं शिक्षण, बाबासाहेबांचं बोलण्याचं एकंदरीत राहणीमान, बाबासाहेबांच्या समवेत राहून भैयासाहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचं म्हणजे समवेत राहून संस्कार करून बाबासाहेबांनी एकंदरीत सामाजिक विषमता कशा प्रकारे हटवली, सामाजिक विषमतेवर बाबासाहेबांनी काय लढे दिले, ते सर्व लढ्यांचा अभ्यास खुद्द भैयासाहेबांनी केला. आणि त्यावेळेस सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय, सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहज त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्य निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता,
खरंच भैयासाहेब हे खूप तापट स्वभावाचे होते. कारण एवढ्या लोकांना ज्याला आपण हँडल करणं म्हणतो, हे हँडल करत असताना म्हणजे लाखो हजारो अनुयायी त्यावेळेस एक सूर्य म्हणजे महापुरुषाचा सूर्यपुत्र आज आहे आणि आम्हाला त्यांना बघायला भेटतंय. बाबासाहेबांना बघायला भेटलं नाही, परंतु त्यांच्या मुलाला मला बघायला भेटते. अशा याच्यानुसार खूप त्यावेळेस आपले बौद्ध अनुयायी मग ते राजगृह असं किंवा मग भैयासाहेबांना भेटायला यायचे आणि भैयासाहेबांनी सुद्धा त्यांना आपल्या प्रमाणे वागणूक दिलेली आहे. पण तो तितकाहीच म्हणजे भैयासाहेब जरी तापट स्वभावाचे असले, परंतु ते मृदू स्वभावाचे, आपण ज्याला म्हणतो ना नारळासारखं वरून टणक आणि आतून गोड पाणी आणि मलिन, अशा प्रकारचा स्वभाव एकंदरीत भैयासाहेबांचा होता. भैयासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैयासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक वेदनेमुळे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करताना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधीही सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. म्हणजे भैयासाहेबांना अनेक व्याधी होत्या, त्यांना पायांचा आजार होता आणि बरेच नंतरही आजार जडत गेले, परंतु भैयासाहेबांनी ते दुःखावर मात करून किंवा मग माझ्या समवेत असलेले माझे अनुयायी आणि बाबासाहेबांना मानत असलेले बौद्ध समाज, जो बहुजन समाज होता, त्या समुदायाला आणि समुदायात जाताना भैयासाहेबांनी कधीही त्या आजाराचा उहापोह केला नाही की मी आजारी आहे आणि आज मी भेटू शकणार नाही. उलट भैयासाहेबांनी त्या दुःखावर मात करून, आपल्या दुःखावर मात करून भैयासाहेबांनी एवढं मोठं आयुष्य फक्त आणि फक्त त्यांनी धार्मिक चळवळ आणि राजकीय चळवळीकरिता त्यांनी त्या ठिकाणी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. आणि भैयासाहेबांचं म्हणजे एकंदरीत संपूर्णच आंबेडकर कुटुंबीय आपल्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाचा रात्र करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी भैयासाहेबांच्या या स्मृतिदिनानिमित्त एक शपथ घेऊया की जिथे कुठे माझ्या तऱ्हेने, माझ्या साईडने आंबेडकर कुटुंबियांच्या मागे आपण खंबीरपणे जिथे कुठे मला उभे राहता येईल त्या ठिकाणी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि माझ्या थोडक्या शब्दात मी तुम्हाला भैयासाहेबांचा एकंदरीत जीवनक्रम सांगण्याचा आणि त्यांनी केलेलं जे महान कार्य आहे, म्हणजे मी आज इथे जो बोलत आहे, बौद्धाचार्याचे जनक आपण भैयासाहेबांना म्हणतो. का म्हणतो? कारण ज्या वेळेस म्हणजे भंते होते, परंतु भंतेंना एक काहीतरी लिमिट, आचारसंहिता होती. भंतेंना प्रत्येक जागी पोहोचता येत नव्हतं आणि अंगावर काशाय वस्त्र असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्यावेळेस म्हणजे एवढं प्रत्येक ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. आणि म्हणून ह्या केशरी रंगातले तर आहेत, परंतु पांढऱ्या रंगातले सुद्धा बौद्धाचार्य निर्माण करण्याचं काम भैयासाहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून आपण भैयासाहेबांना बौद्धाचार्याचे जनक असं म्हणतो की हा जो आहे म्हणजे जे बौद्धाचार्य आहेत ते आपला घर प्रपंच सांभाळून, संस्था सांभाळतील आणि एकंदरीत समाजाच्या कुठेतरी समाजाला वाट दाखवण्याचं सुद्धा काम करतील. म्हणून भैयासाहेबांची एक इच्छा होती आणि ती इच्छा भैयासाहेबांनी आपल्या सर्वांच्या समवेत निर्माण केली. आणि आपल्या सर्वांच्या समवेत अनेक बौद्धाचार्य म्हणजे आज हजारो बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभेकडे आहेत आणि याचे श्रेय सुद्धा खुद्द भैयासाहेबांना जातं. कारण ही संकल्पना भैयासाहेबांनीच त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि खूप खूप कष्ट करून भैयासाहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे महापुरुषाचा सुपुत्र असून सुद्धा भैयासाहेबांना अनेक कष्टातून, अनेक लोकांच्या संघर्षातून म्हणजे भैयासाहेब तिथे सुद्धा अनेक अफवा पसरवल्या जायच्या की भैयासाहेब असे आहेत, भैयासाहेब कसे आहेत आणि भैयासाहेब येऊ शकत नाही, भैयासाहेब समुदायाकडे लक्ष देत नाही, अशा प्रकारची सुद्धा अफवा त्या ठिकाणी पसरवल्या जायच्या. आणि त्यामुळे त्यातून सुद्धा मार्ग काढून भैयासाहेबांनी एक आपल्या बहुजन समुदायाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि माझ्या वतीने जेवढा मी भैयासाहेबांचा अभ्यास केलेला आहे, संपूर्ण घराण्याचा अभ्यास करणं एक खूप एक शिवधनुष्य म्हणणार नाही, एक खूप म्हणजे काळा अभ्यास करणं संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांसाठी कितीतरी अभ्यास केला तरी तो कमीच आहे. परंतु तो अभ्यास करत असताना मी कालच भैयासाहेबांविषयी 2-3 म्हणजे जे मला पुस्तकं जे घरी आहेत त्याच्यातून चाळून आणि काही गुगलवरून माहिती घेऊन आज मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. पुढे चुकलं असेल तर तुमचा लहान मुलगा म्हणून मला समजून घ्या आणि ते बोलण्याची मला संधी दिली. त्यामुळे
ऑक्टोबरमध्ये दीक्षा घेतली 1956ला. 2 महिन्यात बाबासाहेब गेले. बरोबर, 2 महिन्यात बाबासाहेब गेले, नोव्हेंबर आणि डिसेंबर. बरोबर, म्हणजे बाबासाहेबांनी फक्त ओटीत टाकून दिलं. कशाच्या ओटीत टाकून दिलं? बुद्ध धर्माच्या ओटीत टाकून दिलं. त्याच्यानंतर 1956च्या नंतर आस्था आहे. 1956च्या नंतर आस्था आहे. बरोबर, कोणीतरी असा लीडर लागतो, कोणीतरी असा मार्गदर्शक लागतो, कोणीतरी असा रोल मॉडेल लागतो, कोणीतरी असा मोटिवेटर लागतो की ज्याला बघून लोक त्या वाटेवर चालतात. एवढं कसं कोणाला पण सूर्यपुत्र कोणालाही नाही म्हणत ना. सूर्यपुत्र काय असतात? सूर्य म्हणजे आजच्या एक अशी वस्तू आहे सूर्य, किंवा एक अशी गोष्ट आहे की माणसं संपून जातील पण सूर्य आणि चंद्र शेवटपर्यंत राहणार आहे. बाबासाहेबांना लोक सूर्य सांगायचे. लोक ज्या ठिकाणी बाबासाहेब जायचे त्या ठिकाणी एनलाइटमेंट व्हायची. सगळीकडे अंधारात उजेड तयार व्हायचा. सगळीकडे असंच होतं. त्याचंच काम किंवा त्यांचंच काम त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भैयासाहेबांनी पुढचे म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर जे काही संस्थेला सांभाळलं, जे काही लोक म्हणजे जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन झालं त्याच्यानंतर जे लोक बौद्ध झाले त्या लोकांना त्याच वाटेवर ठेवणं हे फार महत्वाचं असतं. मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. संस्था काढणं, कोणतीही संस्था काढणं किंवा काही हे एकदम क्षणिक असतं. म्हणजे त्याच्यामध्ये इतकी बडी बात नसते. एखादं दुकान ओपन केलं त्याच्यामध्ये ऑफिसच आहे, एखादं ऑफिस ओपन केलं, ह्या शाखेत ऑफिस आहे, हे असं ऑफिस आहे, उभा करणं इझी आहे पण त्याला तत्पर चालू ठेवणं हे सर्वात काय अवघड असतं. म्हणजे आपण पुन्हा सांगतो की हाती घेणं काय सोपं आहे पण त्याला पोचणं फार मोठं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला उंदीर टाकून दिलं की तुम्ही बुद्ध धर्माचं आचरण करा, पण भैयासाहेबांनी अतिशय हलाखी, ठीक आहे, त्यांच्यावर काही आरोप त्याला भरपूर झाले, त्यांना त्रासही झाला, फिजिकली त्यांची म्हणजे फिजिकली तेवढे स्ट्रॉंग नव्हते. तर हे सगळ्या गोष्टी असून देखील त्यांनी त्यावेळेस समाजाला योग्य तो रस्ता दाखवला. मी नेहमी शिकवताना सांगतो मुलांना, हे जे यंग फूड असतात ना, यंग 10वी 11वी 12वीचे जे घोडे असतात, घोडे लोक ना, घोडे असतात ना, घोडे ते एवढे स्पीड पळतात, अतिशय फास्ट पळतात घोडे सगळे. फक्त विषय हा एकच असतो की ते बरोबर वाटेवर पळत आहे की चुकीच्या वाटेवर पळत आहे. कारण ते पळण्याची ताकद एवढी असते, मध्ये जर व्हाईट लाईन जी असेल ना तर ती त्या स्पीडने त्या व्हाईट लाईनला जातात, आणि चांगला जर रस्ता असेल तर त्या स्पीडने त्या चांगल्या रस्त्यावर ते पळत असतात. म्हणून हे जे असतं हे काय असतं, हे घोड्यासारखं आहे. म्हणून त्या ठिकाणी काय तुमचा मार्गदर्शन, तुम्हाला गायडन्स, तुम्हाला योग्य रस्ता दाखवणे, तुम्हाला योग्य वाट दाखवणे हे कुणाच्या हातात असतं? जो तुमचा रोल मॉडेल असतो, जो तुमचा मोटिवेटर असतो, जो तुमचा पायनियर असतो, ज्यांनी तुम्हाला एक वाट दिलेली असते, तो तुमचा काय असतो? रोल मॉडेल असतो. म्हणून भैयासाहेबांना सूर्यपुत्र नेहमी म्हणायचं, कारण की भैयासाहेबांनी अतिशय बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं तसंच काम केलेलं होतं. आणि बघा, खरी गोष्ट असेल, आपले मुली लोक पुढे गेले ना तर कुणालाच आवडत नाही. आपली मुली पुढे गेले ना तर कुणालाच आवडत नाही. सिंपल लॉजिक आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये कार घ्या, एक बाईक घ्या किंवा एक मोठी कार घ्या. बाईक नॉर्मल आहे, कार घ्या, बरोबर. कार घेतल्यानंतर कुठल्या तरी बाईला बोलव बाजूवालीला, किंवा माझ्या घरी कार आलेली आहे, गोडधोड म्हणजे आपण पेढा वगैरे भरवतो सर्वांना, त्याचा आपण पूजा वगैरे करतो, जे रीतीनुसार करतो. त्याच्यामध्ये काही जण अतिशय असतात, ते कसं, अरे ही काय घेतली गाडी, हिच्यापेक्षा चांगली घ्यायची होती गाडी. हा झाला त्यांचा, म्हणजे हे काय बोलतात ते आपण याला असं म्हणजे चांगल्या मताने बोलतात, पण हे असं नाहीये. ज्यांच्याकडे सायकल पण नसते, ज्यांच्याकडे स्वतःची रिक्षा नाही, त्यांनी ज्यांनी कार घेतलेली आहे त्याला तुम्ही सांगणार ही कार का घेतली, याच्यापेक्षा मोठी घ्यायची होती. तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय करताय ते बघा ना. म्हणजे मुळामध्ये काय आहे की लोकांनी ज्यावेळेस भैयासाहेब होते त्यावेळेस भरपूर झाले, म्हणजे आपल्याच लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे. पण त्याच्यानंतर जरी आपण म्हटलं की भैयासाहेब आंबेडकरांनीच, आणि त्याच्यानंतर मीराताईंनी तर समतेसाठी सगळ्यात जास्त जबरदस्त योगदान दिलेलं. भैयासाहेबांची फिजिकली म्हणजे ते प्रॉपर, म्हणजे त्यांच्या बॉडी एवढी हे नव्हती, प्रॉपर नव्हती, ठीक आहे, त्यांना त्रास होत होता.
पण सगळं जे सांभाळलं ते सर्व मीराताईंनी सांभाळलं. मग आपण त्यांना सूर्यपुत्र का म्हणतोय? कारण त्यांच्यामध्ये त्याची काय किरण आहे. गौतम बुद्धांच्या फोटोच्या असं पाठी ना असं ते एनलाइटमेंट चक्र असतं, असं एक चक्र दाखवलेलं असतं, बरोबर? त्याला एनलाइटमेंट सांगतात. यातून नेहमी असं वाटतं की ते काहीतरी आपल्याला काय देते, मार्गदर्शन करत असतं. तर ह्याच गोष्टी या सूर्यपुत्रांनी केलेल्या आहेत. सर अतिशय सुंदर आपण असा विषय सांगितलेला आहे. आपलं नक्कीच आम्ही आभार मानतो. या ठिकाणी ज्यांनी आपल्याला सुंदरसं मार्गदर्शन केलं असे अनिकेत मोरे गुरुजी आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी समोर यायचं आहे. शाखेचे अध्यक्ष असलेले जमनानंद ड्रायव्हर यांना विनंती करतो त्यांनी त्याचं स्वागत करायचं आहे.